थोड्या वेळातच आपल्याला डिलिशियस असं जेवण जेवायला भेटणार आहे. बोलल्याप्रमाणे काय ना काहीतरी वेगळं येतच राहतं. बोलू ना, अहो कधीच आय लव्ह यू बोलत नाही. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी आहे प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपलं काम असेल तर आपल्याला आपण काळजीने पटापट उठतो देखील आणि कामाला सुरुवात देखील करतो. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि मी माझ्या कामाला सुरुवात देखील केली आहे. बोलल्याप्रमाणे काय ना काहीतरी वेगळं येतच राहतात. ते बघा, आता ही त्या दिवशी ही टेप होती, ही चांगली टेप आहे. तर ह्याचा हा अर्धा इंच इथून पडला, म्हणजे हा स्टीलचा पार्ट असतो ना, तो असा असा होऊन तो कट झाला आणि इथून पडून गेला. आणि ही होती टेम्पररी अशी तुटलेली ही अशी टेप होती. पण आता ती मधनं कशी काय तुटली मला समजलं नाही. अचानक गळूनच पडली. आता कसं काय काम होईल? काम होणार नाही असं नाही, पण बघा अशा काही ना काही गोष्टी घडत असतात जेव्हा आपण काम करत असतो. सो बघू, या दोन्हींपासून काम करून येईल. काय सेलिब्रिटी नसली, गरीब लोक पण लाईफस्टाईल दाखवतात. ते काय करतात, चटणी भाकर केली तरी टाकतात. अख्खे नाही टाकायचे. नाही ते चेचणार आहे, मला माहित नाही का? मला वाटलं माहित नाही म्हणून सांगायला आलो. 50-60 100 लोकांचं जेवण बनवते. कधी? वर्षात ना एकदा. तेल वास तर भारी येतंय. तेल त्याला तेल तो बघा तिकडे आहे माग. एक नंबर वास येत आहे. आज काहीतरी वेगळं खायला, म्हणजे मच्छीच आहे पण काहीतरी वेगळी टेस्ट खायला भेटणार आहे. भूक पण लागले, भात झालाय, पटकन फ्राय झाली का पप्पा आम्हाला जेवायला पण वाढणार. काय नाही जेवायला नाही भेटणार. आमच्या आहोनी माझ्यासाठी सुट्टी घेतलेली आहे. माझ्यासाठी म्हणजे काम आहे, त्यांना त्याच्यात काहीच फायदा नाही, फक्त माझ्यासाठी त्यांनी सुट्टी घेतली. नाही तर खूप लोक अशी बोलतील, बापरे काम आहे म्हटल्यावर म्हणजे बायकोचे पैसे येणार असतील म्हणून थांबले असतील. असं काही नाही, त्यांना काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये. माझं म्हणजे मला सॅटिस्फाईड होतं माझं काम करून, आणि काम असेल तर मला समाधान वाटतं. तर म्हणून ते माझ्यासाठी थांबले, बाकी कशासाठी नाही थांबले. सो थँक्यू आहो. अहो ना, थँक्यू बोलू ना. अहो कधीच आय लव्ह यू बोलत नाही, हल्ली प्रेमच कमी झालंय. बस ओके. एक नंबर एक नंबर एक नंबर. तो थोड्या वेळातच आपल्याला डिलिशियस असं जेवण जेवायला भेटणार आहे. मस्त रस्सा. कोणती मच्छी आणलाय? नारबा. नारबाचा रस्सा, नारब्याची फ्राय, मस्त भात असा वाढपायचा ना. सो किती दिवसांनी आमच्या शारदाताई आलेल्या आहेत माझ्या हाकेला साथ देऊन. ऍक्च्युली त्यांना आता चालू आहे 8वा महिना, तरी सुद्धा बिचाऱ्या कामाला आलेल्या आहेत, कारण की मला लोड झालेला आहे त्याच्यामुळे. शारदाताई कसं वाटतंय खूप दिवसातनं काम केल्यावर? शारदाताई नुसत्या लाजतात. शारदाताई सांगा ना. शारदाताई ओ मोबाईल फेकायची. तर शारदाताई आल्या आहेत खूप दिवसात आणि त्या काम करतायत. आणि ऍक्च्युली त्यांना 8वा महिना चालू आहे तरी सुद्धा काम करतात. तर हँड्स ऑफ. तर खरं बोल
खरं बोलायचं झालं तर त्यांच्यामुळे मी आहे आणि माझ्यामुळे त्या आहेत. ऍक्च्युली मीच काम कमी घेते त्याच्यामुळे त्या वहिनीच्या होटाला मुंगी चावली. काय वहिनीच्या होटाला मुंगी चावली. कशी चावली? आखी खाला. तर तिथे मी बोरं ठेवलेली ना, त्याच्यावर मुंग्या आलेल्या, तरी सुद्धा मी ती झटकून तो बोर खाल्ला. हावरी आहे ना मी, सो तर ती मुंगी चावली. मग होटला झाला. मग इथे दादा आमचा खेळून आलेला आहे. तो किती पण कामं वाटून घेतली तरी बायकांची कामं काही संपत नाही. पण आज जरा थोडी मी रिलॅक्स आहे 2 गोष्टींमुळे. एक गोष्ट म्हणजे ते होते स्वराज्याला सांभाळायला दिवसभर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही एवढी भांडी वगैरे पडली तरी त्याचं काय नाही वाटत आहे, एवढी काय मी आज जमले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज मदतीला माझ्या शारदाताई आलेल्या, आणि हा बछडा माझा खेळून आलाय आता. दुपारपासून खेळायला जायचंय म्हणून हट्ट करत होता, पण उन्हातनं मी पाठवली नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे शारदाताई आलेल्या म्हणून मी रिलॅक्स होती. त्यांनी बरचसं काम म्हणजे बेठेच केला, काहीतरी बिडिंग वगैरे करून दिली, पण तेच मला पटापट म्हणजे घेता येईल, पटापट स्टिचिंग करता येईल अशा हेतूने मी थोडी रिलॅक्स आहे. आता थोडंफार मी इथले घरातलं थोडंफार काम आवरते, म्हणजे मीन्स ही एवढी भांडी पडलेत, किचन ओटा साफ करायचं आहे, आणि बहुतेक चपात्या करीन आज, आणि काहीतरी मच्छी वगैरे आणतील पुन्हा ते. तर इथे आपलं जेवण रेडी झालेलं आहे. इथे चपात्या, भात, डिलिशियस अशी. पुढे ठेवलेलं तुळशीच्या लग्नाला फटाका, त्याला तुळशीच्या लग्नाला फटाका ठेवायला सांगितलेलं. बाबा एवढं ठेवलेलं. असा फुल बजावत होतास. पाऊस होतं. आजचा माझा दिवस कसा गेला हे पाहिलंच असेल, आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा त्यांना, आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा, जेणेकरून मला तुमच्या ॲडवाईस माझ्यापर्यंत पोचतील. तुम्ही तुमचा एवढा अनमोल वेळ माझा व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद.